पालकमंत्र्यांच्या संदर्भातला सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो। मुख्यमंत्र्यांनी कुणाला पालकमंत्री द्यावं, कुणाचं पालकमंत्री स्टे करावं हा त्यांचा अधिकार आहे। आज ते डावोसला गेलेले आहेत। डावोसवरून आल्यानंतर ते त्याबद्दलचा निर्णय घेतील। तोपर्यंत त्या ज्यांना जाहीर केलेलं होतं तेच तिथं झेंडावंदन करणार आहेत। तशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। कोण नवा उदय होणार आहे महाराष्ट्रात असं वडेट्टीवार आणि राऊत म्हणतायत। कसं उदय सामंत हे आता पक्ष फुटू शकतो थेट त्याचा अर्थ याला काही अर्थ नाही। त्याला हे तथ्यहीन बातम्या आहेत। उगीच कारण नसताना अशा प्रकारच्या बातम्या पसरून देणं बरोबर नाही। आता मधी पण मी त्या दिवशी बारामतीमध्ये होतो, एक हे लावून टाकन तर त्यामध्ये काहीतरी सैफच्या घरावर हल्ला झाला होता। एवढ्या बातम्या, मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली, अमकं नाही तमकं नाही फलान नाही। नंतर पकडल्यानंतर कळलं की तो बांगलादेशमधनं आपल्या कलकत्त्याला आला होता, कलकत्त्यावरून मुंबईला आला होता, मुंबईला हाऊसकीपिंगचं काम काही दिवस केलं। त्याच्या काल का परवा पोलिसांनी प्रेस घेऊन ते सगळं सांगितलं आणि तो सराईत गुन्हेगार पण नव्हता। तो अचानक त्या बिल्डिंगमध्ये शिरला। वास्तविक बिल्डिंगनी तिथला बंदोबस्त, तिथं CCTV कॅमेरे, तिथलं ज्या त्या इमारतीमध्ये अंतर्गत बंदोबस्त वॉचमॅन ठेवणं वगैरे, तर ह्या त्या सोसायट्यांचा अधिकार आहे। आणि बाहेर कुठं काय होईल तिथं आमची पोलीस यंत्रणा काम करते। जे कुणी असतील, आपल्या देशात आपल्या भारतीयांना राहण्याचा अधिकार आहे, बाहेरच्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही। त्याला आपल्या संविधानामध्ये, कायद्यामध्ये, नियमामध्ये स्पष्टता दिलेली आहे। त्या पद्धतीनं सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली पाहिजे। थँक्यू। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।